25 रोजी पहाटे 4-4:30 वाजच्या सुमारास आम्हाला अशी माहिती आली, एकशे डायरेक्ट सेवाला कळाला की ओझरे गावामध्ये काही दरोडे पडलेले आहेत आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत आणि गाव जागत आहे. त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आवाहन केलं होतं की बाबा लोकांना जागे करा. त्यावरून आम्ही तिथे गेल्यानंतर मालोजी राजे वसंतराव शिंदे वय वर्ष 50 राहणारे ओझरे हे ओझरे गावात वस्तीवर राहतात. ते रात्री पहाटे 2 ते 3 वाजच्या दरम्यान त्यांना बाहेर आवाज आला, कुत्रा भोकलेला असतो आणि कोंबड्यांचा आवाज आला. त्याच्यामुळे ते उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी पाहिलं तर खाली एक 4 ते 5 लोक त्यांना दिसले आणि त्याच्यामध्ये ते घाबरले आणि ते खाली येऊन त्यांनी पाहिलं. त्यांना पाहिल्याबरोबर ते लोक त्यांच्या अंगावर गेले धावून. त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्यांनी आरडले. त्याच्यामध्ये त्यांची फॅमिली सगळी जागी झाली. त्या दरम्यान त्या आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली, हे प्रतिकार करतील म्हणून. झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या केसातले 4,100 रुपये उचकटले, म्हणजे घेतले आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात केली. त्याच्या रस्त्याला लोक उठलेत म्हणून आणि पोलीस पण येतात म्हणून त्यांनी पळ काढला. तर त्यांच्या वस्तीपासून दक्षिणेकडे नीरा नदीच्या पात्राकडे, तिथे नीरा नदीला दोन्ही बाजूनी दुतर्फा पाणी आहे आणि तिथून पलीकडे जर जायचं असेल तर फक्त एक बंधारा आहे. तर ते बंधाऱ्याच्या दिशेने पळाले. त्याच्यामुळं लोकांचा एक असा संशय पळाला की हे लोक तिकडचेच असावेत म्हणून बंधाऱ्यावर पळत होते, कारण त्यांनाच माहिती, कारण अनोळखी लोकांना माहिती असू शकते. मग त्याच्यामुळे काही लोकांनी इकडनं पाठलाग केला आणि समोरून ओझरे गावातून काही लोकांनी पाठलाग केला. तरच आमचे पोलीस पण पोहोचले आणि त्याचा असा फायदा झाला की लोकांनी चांगली डेअरिंग, चांगलं सहकार्य, एकोप्याने काम केल्यामुळं अक्षरशः हे गुन्हेगार दरोडेखोर पळून जात असताना बंधाऱ्याजवळ अडवल्या गेल्यामुळे त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. त्यावेळेस ते पळत होते आणि गलोरीने दगड मारत होते आणि दगड दिसत तो फेकत पण होते लोकांच्या दिशेने. पण त्याला न जुमानता लोकांच्या सहकार्यामुळे त्या 3 गुन्हेगारांना पकडू शकलो. पण ते गुन्हेगार पकडल्यामुळं, ते पळत असल्यामुळं ते बंधाऱ्याखाली पण पडले, त्यांना पण मारला. मग त्यांना पकडलं, लोकांच्या मदतीने वगैरे पकडलं. त्यांची नावं आहेत सुनील बिजू चव्हाण, अर्जुन बिजू चव्हाण, विजू रामनाथ चव्हाण, हे असे लोक आहेत. आणि ह्या लोकांना पण पळताना भीतीपोटी मारला गेला असल्यामुळे त्यांना आम्ही सध्या औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर उपचारसाठी जमा केले. आणि त्याच्यानंतर मग मालोजी राजे वसंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 386/25 कलम 310 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरव करत आहेत आणि याच्यासाठी आमच्याकडे पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे, गुरव, राहुल पाटील, सलगर यांनी मोलाचं कामगिरी बजावली. आणि गावातल्या मी एवढंच म्हणेन की याच्यामध्ये स्थानिक ओझरे गावच्या नागरिकांचं मी अभिनंदन करेन, त्यांचं कौतुक पण करेन की त्याच्यामध्ये काही असे नावं आहेत की मालोजी राजे शिंदे आहेत, त्यांचा मुलगा श्रीवर्धन शिंदे आहे, अभिषेक रास्ते आहेत, अभिषेक मिसाळ आहे, पांडुरंग शिंदे आहेत, वजीर मिसाळ आहेत आणि पोलीस पाटील